दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा असा दिव्यांचा सण आहे। लक्ष्मी पूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा असते। दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी। गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या, उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली अशी गाणी किंवा संवाद ऐकू येऊ लागले की समजावे दिवाळी आता जवळ आली आहे। दसरा गेला की दिवाळी सणाचे वेध लागतात। हा सण केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। दिवाळीला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते। हिंदू धर्मानुसार आणि पौराणिक कथेनुसार दीपावली साजरी करण्यामागचे एक कारण असे आहे की 14 वर्षांचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम अयोध्येला राक्षस राजा रावणाचा वध करून परतले होते। तेव्हा लोकांनी दिवा लावून हा आनंद साजरा केला। तेव्हापासून दीपोत्सव करून दिवाळी साजरी केली जाते। दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता? लक्ष्मी पूजन कसे केले जाते? लक्ष्मी पूजेची पद्धत कोणती? लक्ष्मी पूजनाचा मंत्र कोणता आहे? लक्ष्मी पूजनाची आरती कशी करावी? दिवाळीत लक्ष्मी गणेशाची पूजा कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी? आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा संपूर्ण भारतात दरवर्षी केली जाते। दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला खूप महत्त्व दिले जाते। हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक दिवाळी हा सण असून या दिवशी लक्ष्मीपूजन करून एक आनंदाचा क्षण साजरा केला जातो। दिवाळीची रोषणाई, दिव्यांचा प्रकाश, रांगोळ्यांचे रंग आणि घरातील खमंग फराळाचा दरवळणारा सुवास, फटाक्यांचा आवाज आणि चिल्लर पार्टी म्हणजे मुलांचा कलकलाट त्याचा बरोबर घरात पाहुण्यांची कुटुंबियांची जमलेली गर्दी सगळं डोळ्यासमोरून जाते। दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन जल्लोषाचे वातावरण निर्माण होते। सर्वांच्या आनंदाला उधाण येते। अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दीपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी धनत्रयोदशी, धनधान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी कुबेरपूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाते। अनेक घरात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्रीसूक्त पठणही केले जाते। व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते। अश्विन महिन्यातले शेवटचे 2 दिवस तसेच कार्तिक महिन्यातले पहिले 3 दिवस अशी ही 5 दिवसांची दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या धूमधडाक्यात, आनंदात, उत्साहात साजरी केली जाते। अश्विन अमावास्येला संध्याकाळी घरोघरी तसेच दुकानातून, ऑफिसमधून, सोन्या चांदीच्या पेढ्यातून आणि आपल्या व्यवसाय, उद्योगातून लक्ष्मीपूजन केले जाते। आपल्या घरात आपण सोने, नाणे तसेच आपल्याकडील पैसे, नाणी यांची आपण पूजा करतो। व्यापारी वर्गासाठी देखील लक्ष्मीपूजन खूप महत्त्वाचे असते। या दिवशी सर्व हिशोबाच्या वह्यांचे त्यांच्याकडून पूजन केले जाते। तसेच त्या दिवसापासून नवीन हिशोबाची वही व्यवहारांमध्ये चालू करण्यात येते। या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुणी याची देखील आपण हळद, कुंकू लावून हिंदू शास्त्राप्रमाणे पूजन करतो। लक्ष्मी ही स्थिर राहत नाही असा देखील आपला समज असतो। यासाठी प्रत्येक घरामध्ये श्री सूक्त पठणही केले जाते। व्यापारी वर्गांची हिशोबाचे नवीन वर्ष या दिवसापासून सुरू होते। या दिवशी सगळे लोक अभ्यंग स्नान करतात। पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात। त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात। त्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, त्याचप्रमाणे पैशांच्या नोटा आणि नाणी यांची पूजा केली जाते। स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन केरसुणी विकत घेऊन तिलाच लक्ष्मी मानून तिला हळद, कुंकू वाहून घरात त्या दिवसापासून वापरण्यास सुरुवात केली जाते।
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून हा उत्सव मोठ्या धूमधडाकेबाज आनंदात साजरा केला जातो. प्राचीन काळी या दिवशी रात्री कुबेर पूजन करण्याची पद्धत होती. कुबेर म्हणजे भगवान शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला ज्यावेळी राजाश्रय मिळाला त्यावेळीपासून कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. ठिकठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शवलेली दिसून येतात. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने देवी लक्ष्मीने ते स्थान घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले. त्या दिवसापासून आपण लक्ष्मी आणि गणपती यांची एकाच वेळी पूजा करतो. लक्ष्मीपूजनाचे व्यापारी वर्गातही खूप महत्त्व आहे. तसेच सामान्य मनुष्यसुद्धा हिंदू धर्मातील देवीदेवतांची पूजा करत असतो. परंतु दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. याच दिवसापासून व्यापारी वर्गाचे हिशोबाचे नवीन वर्ष सुरू होते. तसेच दुकानाची सजावटी करून लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन या दिवशी केली जाते. घरातील संपत्ती, लॉकर सर्व खुले केले जातात. वर्षानुवर्षे दिवाळीतील इतर विक्रेते त्याप्रमाणे झाडू, फळ विक्रेते देखील परराज्यातून दाखल होऊन विक्री करतात. आधीच्या काळात रात्री कुबेर पूजन करण्याची प्रथा होती. कुबेर हा खजिनदार आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजन हा मूळ सांस्कृतिक कार्यक्रम होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळदकुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्ठी व सटवी, निरुत्ती या नावाने ओळखतात. निरुत्ती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून मान्य केले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गा सप्तशतीमध्ये आहे. हेच महत्त्व आपल्याला दिसून येते.